आपल्या महाराष्ट्रापुरता आता विचार करूया. महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, त्याच्यामध्ये एक विज्ञान सुद्धा आहे. सो त्या विज्ञानाकडे तुम्ही कसं बघता? विज्ञानाकडे म्हणजे विज्ञान ही जरूर बघण्यासारखीच गोष्ट आहे. तर काय विज्ञानमुळे नुसतं विज्ञानकडे बघितलं तर त्याच्यात काय हे नाही. विज्ञान हे कशाच्या अगेन्स्ट आहे त्याचा विचार केला तर जास्त महत्त्वाचं. विज्ञान हे पाहिजे. आता विज्ञान बदलत चाललेले विज्ञान शोध लागतात, लोकांच्या फायद्याचे शोध लागतात. त्याच्यासाठी विज्ञान हे माणसाच्या आयुष्यातली ही न विसरता येण्यासारखी अशी गोष्ट आहे. विज्ञानाकडे मी नेहमीच बघत आहे. मला विज्ञान हा सब्जेक्ट पण होता, मला चांगले मार्क मिळाले. काय आहे कोणाला विचार एक नवाखोरा विषय आहे, तर त्याच्यावर तुम्ही कसं पाहता, म्हणजे काम करताना विषय बेसिकली जसं मी मगाशी पण विषय नवीन आहे, पण जसं मराठी फिल्म्सला आपण बघतो, मराठी फिल्म्सला ज्या काळामध्ये एक दर्जा होता तो मेंटेन करणं, वेगळे विषय आणून आमच्यासारख्या यंग डिरेक्टर्स किंवा आमच्यापेक्षा सिनियर्स जे आहेत त्यांनी असे विषय आणून जर लोकांपर्यंत पोहोचवलं, अशी कास्ट घेऊन जर पोहोचवलं तर जो मेसेज आम्हाला द्यायचा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत. बेसिकली आमचा थॉट हाच आहे, पहिली फिल्म असल्यामुळे जर एक सोशल कॉन्ट्रीब्युशन झालं, आपण म्हणतो समाजाला जर आपल्याकडनं फायदा होत असेल, कारण इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. जे सोसायटीत घडतं ते आपण सिनेमातनं दाखवतो, पण सिनेमा दाखवून जर सोसायटीत आपण काही घडवू शकतो त्याच्यापेक्षा बेटर गोष्ट काहीच नाही. माधव सर आणि अशोक सराफांनी मला खूप सपोर्ट दिला. हा मेसेज जो मला डिलिव्हर करायचा आहे तो यांच्या स्टारडम, त्यांच्या ॲक्टिंग याच्यामुळे तो मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा करतो. ओके, माधव सर, कल्पना आम्हाला अशी सुचली, बेसिकली ही जी गोष्ट झाली आहे ही आमच्या फॅमिलीत घडलेली गोष्ट आहे, सत्य कथेवरती आधारित, इन्स्पायर्ड बाय होऊ शकतो. पण त्याच्या अवतीभोवती जेव्हा आम्ही ती घटना अनुभवली तेव्हा आम्हाला समजलं जर एका फॅमिलीमध्ये असं होऊ शकतं तर देशभरामध्ये लाखो किंवा करोडो फॅमिलीज अशा आहेत ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे. पण कोणाच्या तरी प्रभावाखाली असून किंवा कोणाची तरी मिसअंडरस्टँडिंग आपल्या मनात धरून आपण ती गोष्ट पुढे घेऊन जातो, तर त्याला कुठेतरी स्टॉप आला पाहिजे. तो जर स्टॉप आला तर असे जे करोडो लोक आहेत, फॅक्ट आहे देशभरात तर करोडो लोक आहेत ज्या कॉजसाठी आम्ही त्यांना ह्याच्यातनं मॅक्सिमम लोकांना बेनिफिट मिळेल, नवसंजीवनी ज्याला आपण म्हणतो त्यांना मिळेल. ही फिल्म जर लोकांनी ह्या थॉटनी जर बघितली तर एंटरटेनमेंट तर होणारच. फिल्म इमोशनल आहे, फिल्म एंटरटेनिंग आहे, पण जेव्हा तुम्ही थिएटरच्या बाहेर निघता तेव्हा तुम्ही तो एक मनामध्ये एक तो मेसेज घेऊनच निघा आणि जे आम्हाला साध्य करायच्या फिल्ममधून ते तुम्ही डेफिनेटली जाऊन प्रूव्ह करा. साहिल, माधव सर, तू असं म्हणालास की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काही सुवर्ण काळ होता, त्यात अनेक दर्जेदार सिनेमे झाले. तर तुझ्यामध्ये असे कुठले दर्जेदार सिनेमे जे तू पाहिलेस आणि तू आता आग्रहाने नाव घेशील त्या सिनेमा? नाव सांगत पासून माझ्यामध्ये आपला डिनर टाईम होऊन जाईल, पण बेसिकली मी सरांच्याच आधीच्या सिनेमांपासून एक्झाम्पल सांगितलं तर सिंहासन, आपली माणसं, ही जी 80s 90s मधली, कारण मी फिल्म स्टडी करत होतो म्हणून ते मला बघण्याची गरज पडली. वजीर एक होता, पटकन होता नॉट टाकला म्हणून. पण होतं हेच आहे, जेव्हा आपण दर्जेदार किंवा ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म्स आपण जेव्हा बघतो, ऑस्करची टर्म्स वेगळे आहेत, ते कल्पना, स्टोरी लाईन ह्यांचे ते नॉर्म्स कम्प्लिटली वेगळे आहेत. पण तुम्हाला जर एक कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो की तुमच्या फिल्ममध्ये काय सब्जेक्ट आहे, हा जर सब्जेक्ट तुम्हाला न्यायचा आहे तर कुठलेही लोक कुठल्याही इंडस्ट्रीत बघा, जर तुम्ही सांगितलं की एक मराठी फिल्म बनवतोय किंवा मी मराठी फिल्म बनवली आहे, त्यांनी हात जोडून, हे माझ्या समोर झालेली गोष्ट आहे. मी एका खूप मोठ्या हिंदी कलाकारांना भेटलो होतो, त्यांना मी ह्याचा हा जो ट्रेलर आपण बघितला तो एक झलक म्हणून दाखवला. तुला मराठी फिल्म म्हणून त्यांनी हात जोडले, तरी त्यांचा किस्सा सांगितला जेव्हा ते यंग होते. आता ते पण 40-1 वर्ष इंडस्ट्रीत आहेत. अशोक सरांना बघून, ह्या भूमिकेत बघून बोलले की त्यांना ही खंत होती की यांच्यातला ॲक्टर सगळ्याच लोकांनी नाही बघितला. जे मी तुम्हाला फिल्मचे नावं सांगितली त्याच्यात त्यांच्यातला ॲक्टर पण दिसतो. कॉमेडी टायमिंगमध्ये त्यांनी तिथं बादशाह आहेतच, पण ते ॲक्टिंगच्या पर्स्पेक्टिव्ह, जेव्हा आमचं पण डिस्कशन झालं होतं, ॲक्टिंगच्या पर्स्पेक्टिव्हनी जर त्यांना असे फिल्म्स मिळाले तर ते आपल्याला जास्ती फिल्म्समधून दिसतील. या कारणासाठी ते हल्ली जास्ती फिल्म्स नाही करत आहेत, मोजके करतायत पण चांगले. निश्चित त्या काळामध्ये मराठी सिनेमांची नावं मराठीतच होती. आज असं बघितलं तर आता तुझ्या सिनेमाचं नाव लाईफलाईन आहे, थोडंसं इंग्रजी आहे. तर हा प्रभाव का आणि कशासाठी? तर बेसिकली लोक आपण युजली म्हणतो लाईफलाईन म्हणजे ही जी आपण याला म्हणतो की जीवन रेषा ज्याला आपण म्हणू शकतो,
ही एक लाईफलाईन आहे. पण दुसऱ्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मुंबईची लोकल आहे त्याला सुद्धा मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं. ते एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह, तो जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याला मराठीमध्ये तसा शब्द नाही. तर जेव्हा तुम्ही ती फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला समजेल मे बी ही या आयुष्य रेषेचं आम्ही बोलत आहोत किंवा आम्ही वेगळ्या कुठल्या तरी लाईफलाईनचं बोलतो. ती लाईफलाईन आणि काय आमच्या वेळेचा जो जॉनर होता तो वेगळा होता. त्यावेळेला जास्ती कॉमेडीचं जास्ती आहे आणि कॉमेडी सक्सेसफुल व्हायची. विचार प्रवर्तक असं काही निघत नव्हतं त्यावेळेला. किंबहुना त्यावेळेच्या ऑडियन्सला सुद्धा त्याची सवय नव्हती त्यावेळेला. आता हळूहळू सवय होते, अजून झालेली नाही पण ती अजून वाढेल निश्चित. असे जर पिक्चर निघाले तर निश्चित वाढेल. म्हणजे पिक्चरकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा वाढेल, त्यांना ते बघण्याची सवय होईल. आणि हे अत्यंत जरुरी आहे की आता लोकांना खरं म्हणजे कॉमेडी ठीक आहे, एंटरटेनमेंट पाहिजेच असते. शेवटी काय कुठलाही जो माणूस बघायला येतो ते 4 वेळा थोडीशी करमणूक व्हावी म्हणून येतो. कोणी असं येत नाही की बाबा चला तिकडे जाऊन रडा खडखंत करा. पण त्याला विचार कॉमेडी म्हणून विचार करायला पण लावणं हे महत्त्वाचं आहे. आता या फिल्ममध्ये कॉमेडीला तसा वाव नाही आहे कारण सब्जेक्टच मुळात सिरियस आहे. सिरियस आहे आणि लोकांना विचार करायला लावणार आहे. तर तो आमचा हेतू असा आहे की त्याच्यात की लोकांनी याच्यावर विचार करावा. माधव सर, साहिल तो प्रश्न आहे. ती लाईन जी आहे ना ती एक्सटेंड होण्याची शक्यता आहे. ॲक्च्युली तीच गरज आहे. ती लाईन एक्सटेंड व्हायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, पुढे खेचली जायला पाहिजे. दॅट्स वाय साहिल, माझा एक प्रश्न, तुमचा एक डायलॉग आहे ट्रेलरमध्ये आम्ही असं ऐकलं की माणसं 2च लोकांना पुजतात, एक भगवंत म्हणजे जी मला तो अगदी आठवत नाही पण भगवंत आणि किरवंत असं एक तुम्ही त्याच्यामध्ये भगवंत जो जन्माला घालतो आणि किरवंत त्याला सो आपण भगवंताला पुजतो आणि किरवंताला धूड काढतो. सो ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, कसं पाहतं? नाही. हे बघ ते कसं आहे माहिती आहे ना की समाजातले आता खरंच परत असंच आहे की रूढी परंपरा आहे की म्हणजे बरेचदा असं ऐकून आहे किंवा माहिती आहे की कुठल्याही चांगल्या सत्कार्य वगैरे काय असेल किंवा काही चांगली पूजा असेल तिथे या लोकांना बोलवलं जातं. येस, एक्झॅक्टली. पण त्याच घरामध्ये जर काही वाईट घडलं तर पहिल्यांदा याचं दाखवतो. म्हणजे एरवी तुमच्या घराच्या खिडकीवर कावळा बसला तर तुम्ही त्याला उडून देता, पण पिंडाला कावळा शिवायला पाहिजे म्हणून त्याची बंधने करता, पार अगदी हातापाया पडता. हा फरक आहे. साहिल, प्रश्न समजुतीचा आणि आपल्याकडच्या एकंदरीत जगण्याचे जे पहिल्यापासून जे आलेलं आहे ना की हे असं नको, हे तसं पाहिजे, त्यातनं हे होतं. साहिल, प्रश्न असा होता तुम्हाला. तर प्रश्न असा होता, तुम्ही या पिक्चरमध्ये ॲक्च्युअल हॉस्पिटल यूज केलं आहे आणि त्यात इवन तुम्ही स्मशानभूमीवर यूज केलं आहे, त्याबद्दल काय तुम्ही सांगाल का? एक वेगळाच बघायला मिळालं. आधी बरेचसे शॉर्ट फिल्म्स केले जसे मोस्टली डिरेक्टर होते तिकडून आम्ही स्टेप बाय स्टेप जितकेही कामं किंवा जेही फिल्म्स ज्या मी केल्या त्या मोस्टली मी लाईव्ह लोकेशन प्रिफर करतो. लाईव्ह लोकेशनचं कारण हे आम्ही जसं पोलीस स्टेशन आहे ते आम्हाला एक सेट घ्यायला लागला कारण पोलीस स्टेशनला अलाउड नाही आहे. जर ते अलाउड असतं तर नक्की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा शूट केलं असतं. पण हॉस्पिटल किंवा स्मशानाच्या पलीकडे सांगितलं तर जी चिता आहे ती सुद्धा एक लाईव्ह चिता आहे. असं नाही आहे की आपण एक सेट तिकडे मांडले. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. त्यावर झोपलेला माणूससुद्धा खरा आहे कारण ती फिल्मची नीड आहे. तुम्हाला जर त्याचा रिअलिझम बघायचं आहे तर ते माझ्या दृष्टीने लोकांचे पर्स्पेक्टिव्ह आहे. माझ्या दृष्टीने जेवढं रिअल तुम्ही दाखवू शकता. जसं सर ते हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये चालत आहे त्यांना एक कॅरेक्टरसाठी जी एस्टॅब्लिशमेंट आहे बाजूने बघणारे लोक माझ्यासमोर जेव्हा सर मास्कमधनं चालत होते त्यांना डॉक्टर साहेब आत या त्यांना कारण मास्कमध्ये कळत नाही अशोक सराफ आहेत आतमध्ये त्यांना वाटतं डॉक्टर फिरतोय एप्रन घालून. तर हा जो एक त्याचा एक एलिमेंट आपण म्हणतो ना ही जी एक दुनिया असते फिल्म बनवताना ती त्यांना तशी वाटली पाहिजे. जर एक किरवंत स्मशानात बसले आणि ते मंत्रोच्चार म्हणतायत मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी ते मंत्रोच्चार पाठ केले होते जे आम्हाला सुद्धा माहीत नव्हते. त्यांनी त्या जसं त्यांनी मगाशी गुरुजींचं नाव सांगितलं त्यांच्याकडनं घेऊन कारण हे दोन्ही चांगल्या विधींचे मंत्रोच्चार वेगळे ह्या अशा दुर्दैवी सिच्युएशनचे वेगळे हे त्यांनी स्टडी केले. तर त्यांना स्मशानामध्ये असताना तो त्या कॅरेक्टरमध्ये येणं हे जे आपण म्हणतो की उगाच येऊन काहीतरी 4 ओळी म्हणा हे नाही आहे. अशोक सरांचं सुद्धा जेव्हा तुम्ही डॉक्टरांचीच केबिन ओटीसुद्धा खरं ऑपरेशन थिएटर झाला इकडे तरी जाऊन जेव्हा परफॉर्म करतात आसपास असलेले सर्व डॉक्टर्स ॲक्च्युअल नर्सेस ॲक्च्युअल इक्विपमेंट्स या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही ठेवल्या तेव्हा त्यांना ॲक्टिंगमध्ये तर तोडच नाही पण त्यांना एक जो एक्स्ट्रा एलिमेंट लागतो जेव्हा आपण जेवणामध्ये मीठ टाकण्याला म्हणतो त्यांनी तुम्हाला चव येते.
ती त्या ॲक्टर्सना तशी मिळते. काही लोकेशन जे असेच आहेत. चौलला आम्ही एक फिल्मचं क्लायमॅक्स शूट केलं. चौलला दत्त मंदिर आम्ही स्वामींचे परम भक्त. तिकडे आम्ही जाऊन ॲक्च्युअल दरीच्या काठावरती घेतलेला सीन आहे. लहान मुलगासुद्धा होता आमच्याबरोबर त्यावेळेला. पण अगेन जो आमचा थॉट आहे तो तुम्हाला आता लास्ट सीनमध्ये अमेझिंग. थँक्यू. निघू दे, मला बाहेर निघू दे, बाहेर निघू दे, बाहेर निघू दे. थांब आता थांब. प्रयोगशील वृत्ती खूप जास्त आहे. तुमचं एकूणच यावेळी पाहण्याचा दृष्टिकोन आणि साहिल ज्यावेळेला दिग्गज प्रयोगशील असतोच. प्रोड्युसर कुठलाही हा प्रयोगशील असतो. कारण मुळात कुठलाही सिनेमा करणं हा एक प्रयोगच आहे. तो एक प्रयोग केला तर लोकांचा काय रिस्पॉन्स होतो किंवा तो काय करतो याच्यापेक्षा ऑडियन्सला कसं वाटतंय हे जास्त महत्त्वाचं नाही. त्याने कितीही प्रयोग केले ते जर आलेच नाही बघायला तर काय त्याच्यापर्यंत जर पोचलंच नाही तर काय उपयोग नाही त्याचा. तेव्हा याच्यामध्ये ऑडियन्सचा पण जास्त ऑडियन्सला कितपत ते पटेल कितपत त्याच्याबद्दल त्याची सत्यता आहे. आता समजा आता यांनी विचारलं की तुम्ही तिकडे जाऊन केलं तर करायलाच पाहिजे. स्मशानाचा सेट तर लावता येत नाही. काय लावणार तुम्ही नाही लावता. हॉस्पिटलला लावायचा ऑपरेशन थिएटर लावायचा तर कुठून आणणार सगळी ऑथेंटिसिटीमध्ये काही ती ठीक आहे ना. म्हणजे लोकांना जास्ती विश्वास ठेवायला ती जास्ती उपयोगी असते. तर पूर्वी व्हायचं असं जेव्हा होत नव्हतं तेव्हा कुठे सेट लावून करायचे. पण तो सेट लावणं हे काय त्यावेळेला ठीक होतं. त्यावेळेला आउटडोअरला शूटिंग करणं ही संकल्पना होती. त्यावेळेस स्टुडिओमध्ये शूटिंग व्हायचं. पण आहेत प्रत्येकाच्या मनात विचार वेगळं काहीतरी करायचं. मग ते वेगळं तुम्ही करताना त्याची किती प्रामाणिक राहतं हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे समोर बसलेले लोक आहेत त्यांना कितपत ते भावतो हे सगळ्यात महत्त्वाचं. तेव्हा जास्ती प्रयोग करून पण चालत नाही आणि त्यांना नुसतं फसवण्यात पण चालत नाही की काहीही दाखव असं तो दोन्ही याला उभं असणार. एकही गोष्टीचा विचार नाही करता येत त्याच्यामध्ये. जसं तुम्ही म्हटलं की दिग्गज कलाकाराबरोबर ना याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात डिफिकल्टी किंवा जर काय आलं तर एक मिसकन्सेप्शन आहे. जेव्हा आपण खूप मोठे कलाकार घेतो ते तुम्हाला जास्ती कम्फर्टेबल करतात रॅदर की मी कोण आहे. जसं अशोक सरांबद्दल पण मी जेव्हा मला सांगतो की आमच्या फिल्ममध्ये अशोक सर आहेत, माधव सर आहेत, तर लोकांना वाटतं अरे बापरे. हे अरे बापरे बेसिकली नाही आहे. किंवा जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल प्रेसमध्ये तर ऑलमोस्ट सगळ्यांना जाणार कधी ते तुम्हाला अरे बापरे फील नाही करत. पण लोकांना ते एक परसेप्शन आहे की एक स्टार आहेत हे दोघे. एवढे मोठे स्टार असताना त्यांना एक उभाग असणार. हे यांचं बेसिकली इतकं 50-60 वर्षाचा एक्सपिरियन्स फिल्ममध्ये असल्यानंतर तेच तुम्हाला रॅदर कम्फर्टेबल करतात की तुमच्यावरती प्रेशरच येऊन तुमच्यावरती प्रेशर आणायला देत नाही. त्यावेळी तुम्हाला ती फ्रीडम मिळते की तुम्ही त्याला सांगू शकता. मला अशोक सरांनी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलेली जी मी कधी विसरू शकत नाही. जेव्हा आम्ही फिल्म डिस्कस केली एंड झाली फिल्म शूटिंग आम्ही भेटलेलो कसा झाला एक्सपिरियन्स तरी एक गोष्ट सांगितली मला की कायम लक्षात ठेव कितीही मोठा स्टार किंवा ॲक्ट्रेस जे कोण असेल प्रोड्युसर असतील जर तुला वाटलं हे योग्य नाही आहे सरळ तिकडे कट कर. मी आहे किंवा दुसरे कोण आहेत लक्षात ठेवू नको. तुला वाटतंय तू कट कर. आता ह्यांच्याकडनं येणं आणि बरेचसे असे लोक म्हणतात की काही सुपरस्टार्स आहेत जे माझ्या रोलसाठी दुसऱ्यांना कमी करा त्याचा क्लोजअप नको. हे अशा लोकांमध्ये मीडियामध्ये वापरले येतात की त्यांची इन्सिक्युरिटी असू शकते. पण जेव्हा तुम्ही ह्या स्केलला पोचता आणि जेव्हा तुम्ही हे मला म्हणता ज्याची पहिली फिल्म आहे की हे अजिबात कट बिंदास तू कट कर माझा असेल तरी कट कर फिल्म न बघता फक्त शूटिंगच्या बेसवर तेव्हा मला कळतं की यांच्याबद्दल लोकांना जो गैरसमज आहे की एवढ्या स्टारडम नंतर हे काही करत असतील अजिबात नाही. आम्हाला इनफॅक्ट ज्यांच्या यंग अजून डिरेक्टर्सबरोबर सरांनी काम केलं त्यांच्याकडनंही हाच रिस्पॉन्स की त्यांना कम्फर्टेबल करून त्यांनी खूप चांगली ट्रीटमेंट दिली. तर माझं सौभाग्य की मला यांच्याबरोबर काम करायला मिळालं. यांचे माधव सर परत दाभोळकर येऊ शकले नाही. सगळेच मोठे ॲक्टर्स आहेत. थँक्यू.